रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ओंकार शुगरच्या 2026-27 गळीत हंगामाची जोरदार तयारी. फराळे येथे मिल रोलर पूजन उत्साहात. राधानगरी तालुक्यातील फराळे येथील ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या 2026-27च्या गळीत हंगामाच्या तयारीला वेग आला असून कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात पार पडले. संचालक प्रशांत बोत्रे पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून नव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना प्रशांत बोत्रे पाटील यांनी सांगितले की यंदा परिसरातील ऊस पिकांची स्थिती समाधानकारक असून उत्पादनही चांगले होण्याची अपेक्षा आहे. कारखान्याचे विस्तार काम पूर्ण झाल्यामुळे यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी समूह कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार शुगरकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले की राधानगरी तालुक्यातील हा एकमेव साखर प्रकल्प असून कारखान्याकडे आलेल्या ऊसाची बिले तसेच तोडणी ओढणीची सर्व देणी पूर्ण करण्यात आली आहेत. कारखान्याच्या को जनरेशन प्रकल्पातून 9 मेगावॅट वीज निर्मिती होत असून त्यापैकी 3 मेगावॅट वीज कारखान्यासाठी वापरली जाते तर 6 मेगावॅट वीज विक्री करून कारखान्याला आर्थिक लाभ मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र चौगले यांनी केले. यावेळी फराळे ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली डवर, पणोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा परेड, शेती अधिकारी साताप्पा खाडे, अकाउंट शरद पाटील, नानासो जाधव, महेंद्र कांबळे, संभाजीराव देसाई, पंकज पवार, अशोक वाडकर, सुनील पाटील, रमेश टिपुकडे, वसंत डवर तसेच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.